हा स्तोत्रसंहिता याचा 128वा अध्याय या ठिकाणी आपण 1 आणि 2 वचन वाचणार आहोत। जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य। तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल। दाविदराज या ठिकाणी स्तोत्र 28 मध्ये आपल्याला सांगत आहे, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो आणि त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य। देवाने आपल्याला या ठिकाणी धन्य म्हटलेलं आहे, म्हणजे देवाची प्रीती आमच्यावर किती आहे या वचनातून दिसून येतं। आणि आपण फक्त जर परमेश्वराचे भीती बाळगून जर चाललो, भय जर धरलं, तर आपल्याला या ठिकाणी देव सांगत आहे, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तुझे या ठिकाणी कल्याण होईल, तू सुखी होशील। किती आशीर्वाद या ठिकाणी देवाने दिलेले आहेत, फक्त त्याचं भीती बाळगल्यामुळं। आणि म्हणून आपण देवाची भीती बाळगूया, त्याच्या मार्गाने चालूया, जेणेकरून देव आम्हाला स्तोत्रसंहितामध्ये या ठिकाणी आशीर्वाद दिल्याप्रमाणे अनेक आशीर्वाद या ठिकाणी देण्यासाठी आपण देवाचं भय या ठिकाणी बाळगूया। देव बाप किती चांगला आहे, दाविदराजानं स्तोत्रसंहितेमधून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणून हे वाचले वचन देव बाप आशीर्वादित करो। आणि विशेष करून या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा।